नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बनत आहे. तर मित्रांनो, 25 तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस अधिक वाढणार. याचं प्रमुख कारण आहे बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी एक कमी दाब क्षेत्र तीव्र रूपांतर झालेले आहे आणि याचा साधारणपणे मार्ग असू शकतो. हे तामिळनाडूकडे जाणार आणि याचा पुढे जाऊन डिप्रेशन बनणार आणि याच्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा पावसाची वाढणार आणि एक पश्चिमी वावर्तसुद्धा येत आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात अधिक पाऊस वाढणार. उत्तरेकडील भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा दाट आहे आणि वाऱ्यांची दिशा बदललेली आहे मित्रांनो. हे बंगालच्या उपसागरात येणारे वारे महाराष्ट्रात बहुतांश पट्ट्यामध्ये सक्रिय झालेले आहे. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे. तर मित्रांनो, 25 तारखेपासून महाराष्ट्रात बहुतांश पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता बनत आहे. सर्वात आधी मित्रांनो, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता बनत आहे मित्रांनो. आणि म्हणजे नाशिकचे काही भाग, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये गारपीटसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि इतर भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळाचं वातावरणासह हलक्याच्या थेंबांची शक्यता आहे. आणि यवतमाळ, वाशिमचे राहिलेले भाग, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्याशी पावसाची शक्यता बनत आहे आणि राहिलेल्या विदर्भाच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह क्वचित हलकासा पाऊस होऊ शकतो. तर अन्यथा इतर भागामध्ये जास्त काही पाऊस आपल्याला नाही दिसत आहे. तर सध्या करता इतकंच. रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतही बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.